नमस्कार एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण भेट देणार आहेत एका अतिशय शांत, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या ठिकाणी म्हणजे इस्कॉन मंदिराला। जर तुम्हाला थोडा वेळ मनशांती, भक्ती आणि पॉझिटिव्ह वाइब्स हव्या असतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जसे की आजूबाजूला स्वच्छता, हिरवळ आणि भक्तिमय वातावरण तुम्हाला या मंदिरात बघायला मिळेल। आणि मंदिराची वास्तुरचना तर खूपच सुंदर आहे। प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा दिसतो। खरंच मंदिराला भेट दिल्यानंतर असं वाटतं की मन हलकं झालंय, विचार स्वच्छ झालेत आणि मनात एक वेगळी सकारात्मकता, ऊर्जा निर्माण झाली आहे। आणि आज पण मंदिरात खूप गर्दी होती। रोजच या मंदिरात खूप गर्दी असते आणि हे मंदिर आमच्या घरापासून जवळ असल्यामुळे आम्ही अधूनमधून जात असतो। जेव्हा आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही भेट देऊन येतो एकदा। आणि आजही असंच ठरवलं की जायचं, म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढूयात आणि तुमच्यासोबत शेअर करते। इस्कॉन मंदिराची खरी ओळख म्हणजे इथलं कीर्तन, जे की हरे कृष्णा हरे राम हा मंत्र जपताना मन आपोआप शांत होतं, खूप एनर्जेटिक वाटतं आणि असं खूप पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते। त्यामुळे तुम्हीही या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा। आणि आम्ही असंच वर जात होतो। खरं तर तुम्ही भक्त असो किंवा नसो, इथं आल्यानंतर खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जेटिक वाटतं। आणि या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणीचे अत्यंत सुंदर दर्शन आपल्याला बघायला मिळतं। आणि जसं की आज मंदिरात खूप अफाट गर्दी होती आणि मे बी आरती राहिली होती, त्यामुळे एवढी गर्दी जमा झाली होती। आणि बघू शकता तुम्ही, इतकं छान वाटत होतं खरंच। आणि रुईला जिथं लहान बाळ दिसलं तिथं चालू होतं मुलांना पकडणं आणि बरेच बायका इथं अशा डान्स करत होत्या। इकडे पूजा चालली होती। मूर्तींची सजावट, फुलांची माळ, रंगीबिरंगी कपडे पाहून तर डोळे अक्षरशः तृप्त होतात। प्रत्येक मूर्तीत खरोखर असा जिवंतपणा जाणवतो। आणि बराच वेळ आरती वगैरे चालली होती, शंख वाजवणं आणि सगळे लोक एवढे तृप्त झाले होते त्याच्यात। त्यानंतर आमचं दर्शन झालं, आम्ही बाहेर पडलो। आणि इकडे अजून एक मंदिर आहे बालाजीचं, ते पण खूप छान आहे। हे बालाजीचं मंदिर आहे आणि इथे पण बरीच गर्दी होती। आणि या मंदिरात रुही तर एवढा छान डान्स करत होते, हे बघा तुम्हाला दिसत असेल। आम्ही इथं थोडा वेळ बसलो, थोडं शांत वाटलं बसून। आणि रुहीचं ते जे भजन कीर्तन चालू होतं हरे कृष्णा हरे रामा, त्याच्यावर डान्स चालला होता आणि एकदम बिनधास्त नाचत होती। तिला छान वाटत होतं, तिला काय आम्हालाही खूप छान वाटत होतं मंदिरात येऊन। आणि नंतर गर्दी खूप कमी झाली होती। इथं असे वेगवेगळे चित्र काढलेत, खूप छान वाटतं ते पण। आणि हा मंदिराचा पॅसेज आहे असा, खूप असा स्वच्छ नीटनेटकेपणा खूप दिसतो या मंदिरात। हा मेन एंट्रन्स आहे मंदिराची। अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन खाली आलो। खालचंही तुम्ही बघू शकता, बरंच मोठं मंदिर आहे आणि रात्रीच्या वेळी ते फाउंटन्स वगैरे चालू असतात, त्यामुळे अजूनही छान दिसतं। चला तर मग व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर ब्लॉगमध्ये।